To all students. So today we are going to start the next part of the banking of roads, that is derivation for the maximum speed. So it is a part of this angle of banking or banking of roads. Derivation for the safety speed without friction, derivation for the safety speed with friction, that is for minimum speed, and derivation for with friction, that is for the maximum speed. See here, same article is there. It's a bank road with angle of banking theta. The vehicle is moving over this bank road at the curve. We know that the forces acting on it are weight of the vehicle in the downward direction, and a normal reaction is perpendicular to this surface of the road. This is resolved into its components en cos theta and n sin theta. ओके, हा पार्ट तोच आहे, हा रोड आहे आपला. सो लाईक दिस. सो फॉर दिस मॅक्सिमम स्पीड वेलोसिटी v, आपण जे डेरिव्हेशन बघितलेले, v इज इक्वल टू सेफ्टी स्पीड, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan theta. For the maximum speed, this v maximum or v2 is greater than root rg tan theta. इक्वेशन आपण डिराइव्ह केलं, आपण करतोय मॅक्सिमम स्पीड साठी. v2 का घेतलं तर v1 नोट्स मध्ये मिनिमम स्पीड साठी यूज केलेलं आहे, म्हणून आपण इथे v2 वापरतो. फक्त फॉर मॅक्सिमम स्पीड जर विचारलं क्वेश्चन तर v2 v1 लिहिण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली v लिहू शकतात. एका क्वेश्चन मध्ये तीनही पॉईंट्स असल्यामुळे आपण v1 आणि v2 घेतलेलं आहे, म्हणजे नोट्समध्ये किंवा टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. तुमचा कुठे गोंधळ होऊ नये म्हणून हे जनरल इक्वेशन झालं विदाउट फ्रिक्शन. जर हा स्पीड मॅक्सिमम स्पीड आहे म्हणजे यापेक्षा जास्त असेल तर लाईक दिस v2 इज ग्रेटर दॅन rg tan theta. फॉर दॅट दिस इज अ सेंट्रिपिटल फोर्स. फॉर दॅट सेंट्रिपिटल फोर्स mv2 स्क्वेअर अपॉन r शुड बी ग्रेटर दॅन n sin theta. मॅक्सिमम स्पीड साठी हा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे, हा या फोर्स पेक्षा जास्त असलं पाहिजे तर आणि तरच वेलोसिटी जास्त असेल. v2 स्क्वेअर इज इक्वल टू हे घेतला आपण तर दॅट v2 इज ग्रेटर दॅन n sin theta. म्हणजे फॉर दिस मॅक्सिमम स्पीड, फॉर मॅक्सिमम स्पीड v2 इज ग्रेटर, दॅट इज v2 इज ग्रेटर दॅन, v2 म्हणजे हीच वेलोसिटी इज ग्रेटर दॅन रूट rg tan theta. आणि देअरफॉर जर हा स्पीड मॅक्सिमम पाहिजे असेल तर सेंट्रिपिटल फोर्स शुड बी ग्रेटर दॅन द कॉम्पोनंट विच प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स. So in this case n sin theta provide the necessary centripetal force mv square upon r, so that necessary centripetal force should be greater than that component n sin theta, then the vehicle moving the maximum speed, that is equal to this. आणि मग in that case there is the frictional force. This is the frictional force Fs, frictional static force. This frictional force, see there, in this case this is inward direction or downward direction. आपण कालच्या आर्टिकल मध्ये बघितलं मिनिमम स्पीड साठी जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो आउटवर्ड डायरेक्शन असतो. सो आउटवर्ड डायरेक्शन जर व्हेकल आपण अतिशय स्पीडने असं मूव्ह केलं तर जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो आतल्या टायरवरती जास्त येतो, म्हणजे जास्त घर्षण होतं आणि आतल्या डायरेक्शनला असतो तो, दॅट इज अ डाउनवर्ड फोर्स. अँड दिस डाउनवर्ड फोर्स फ्रिक्शनल फोर्स इज रिझॉल्व्ड इनटू इट्स कॉम्पोनंट्स. हा जो फोर्स आहे रिझॉल्व्ह करता येईल आपल्याला याच्या कॉम्पोनंटमध्ये. त्याचा हा एक कॉम्पोनंट असेल लाईक दिस. दिस इज अ कॉम्पोनंट अलॉंग द डायरेक्शन, दिस अँगल इज थीटा. हा थीटा आहे, हा थीटा येईल आणि या डायरेक्शनला एक फोर्स असेल त्याचा, तर लाईक दिस. इकडे दाखवतो मी आता. हा फोर्स आहे, हा फ्रिक्शनल स्टॅटिक फोर्स आहे आणि हा रिझॉल्व्ह झाला इज इक्वल टू थीटा या दोन कॉम्पोनंटमध्ये. द कॉम्पोनंट अलॉंग दिस डायरेक्शन म्हणजे याचे कंप्लीट केलं आपण तर याच्यात कॉस घेतला तर ही साईड येईल, दॅट इज इक्वल टू एफ कॉस थीटा, आणि साईन घेतला तर समोरची बाजू येईल म्हणजे एफ साईन थीटा. दोन कॉम्पोनंट आले, हा जो येतो म्हणजे एफ एस साईन थीटा आणि हा जो कॉम्पोनंट आला इथे इकडे दाखवतो एफ एस कॉस थीटा.
बस एवढं आलं म्हणजे डेरिव्हेशन आलं. कालच केलं आपण. आउटवर्ड डायरेक्शनला होता फ्रिक्शनल फोर्स. ज्यावेळेस व्हेकल मुव्हिंग विथ द मॅक्सिमम स्पीड ॲट दॅट टाइम द फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टेड इनवर्ड्स अँड दॅट इज अलॉंग दिस इन्क्लाइंड सरफेस, दॅट इज अ डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड डायरेक्शनला तो या ठिकाणी अप्लाय होतो. आणि मग हे असंच का होतं सर, इकडेच काय मग तो बाहेरच का घेतला तिथे? सो दिस इज ड्यू टू द व्हेलॉसिटी, दिस इज ड्यू टू द स्पीड. इफ द स्पीड ऑफ द व्हेकल इज लेस दॅन दिस व्हॅल्यू, then this frictional force is directed outward direction, okay, and that is upward, like this inclined surface upward. And if this speed is greater than this value, then this frictional force between the tires of the vehicle and the road surface is inward and which is a downward direction along this inclined surface. Therefore this frictional force is resolved into its component, one component along this direction, that is direction n sin theta parallel to the n sin theta, and another is opposite to this n cos theta. That's everything. हा रिझॉल्व झाला वेक्टर, या पद्धतीने रिझॉल्व केला. आणि मग पुढे डेरिव्हेशन मध्ये आपल्याला ते डिराइव्ह करायचं आहे. सीआर कुठले कुठले कॉम्पोनंट्स येणार आता? एन कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा. एम जी इज इक्वल टू काय? नेट डाउनवर्ड फोर्स एम जी इज इक्वल टू अपोज कोण करतोय? एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा. सीआर डाउनवर्ड नेट फोर्स काय येणार आहे? एम जी प्लस एफ एस साइन थिटा येणार आहे. फार तरी असेल लिहितो एन एकदा आणि मग पुढच्या स्टेप मध्ये लिहितो. डाउनवर्ड डायरेक्शनला एम जी प्लस एफ एस साइन थिटा आहे आणि which is exactly equal to this. Okay, these are directed along the same direction, therefore they are added together, is equal to n cos theta. So therefore mg is equal to n cos theta minus fs sin theta. एक इक्वेशन आलं, call the equation number 1. Similarly necessary centripetal force is provided by these two. एम व्ही स्क्वेअर, कुठला व्ही घेतला आपण इथे? v2 स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू कुठला कुठला फोर्स येणार आहे? एन साइन थिटा प्लस इथं मायनस केली तर प्लस काही तर अपोजिट, आणि इथं मायनस ऍडिशन डायरेक्शन सेम डायरेक्शनला एफ कॉस थिटा. एफ कॉस थिटा प्लस एन साइन थिटा एक इक्वेशन आलं. डिवाइड दिस टू इक्वेशन, डिवाइडिंग इक्वेशन 2 by 1. एम एम कॅन्सल होईल and therefore we get v2 स्क्वेअर अपॉन आर जी शिल्लक राहिला. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 केलं. n साइन थीटा प्लस एफ एस कॉस थीटा डिवायडेड बाय n कॉस थीटा माइनस एफ एस साइन थीटा. dividing to the numerator and denominator by cos theta दोन्ही साइडला. सो therefore v2 स्क्वेअर अपॉन r जी दोन्ही साइडला नाही, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला n cos theta n sin theta divided by cos theta plus fs cos theta divided by cos theta. n cos theta divided by cos theta minus fs sin theta divided by cos theta. तीच प्रोसिजर आहे कालच्या आर्टिकलला जे केलं तेच आहे. राईट हँड साईडला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कॉस थिटाने डिवाइड केलं, शेवटी तो कॉस थिटा कॅन्सल होणार आहे. मग वरती आपलं इक्वेशन. मग कशासाठी करतो आपण हे? तर आपल्याला काय टार्गेट आहे की व्हेलोसिटी कॅल्क्युलेट करायची, म्हणून आपण हे मॅनिप्युलेशन केलं. So therefore v2 square upon rg is equal to a sin upon cos tan theta होईल. So tan theta कॅन्सल होऊन जाईल. fs डिवायडेड बाय cos cos कॅन्सल झाला n मायनस a sin upon cos tan theta झाला. त्याच टाइप मध्ये इक्वेशन आलं थोडंसं. But in this case since we know that for the maximum speed frictional force should be maximum, that is equal to n. maximum frictional force किती? लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन नुसार एवढा.
ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करूया. v2 स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू n tan theta प्लस म्यू एस इंटू n डिवायडेड बाय n मायनस म्यू एस n tan theta. इथे n कॉमन आला, वरती शिल्लक राहिला tan theta प्लस म्यू एस डिवायडेड बाय n कॉमन आला 1 मायनस म्यू एस tan theta. ओके, हा कॅन्सल झाला आणि फायनली आपल्याला v2 स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळेल. v2 स्क्वेअर इज इक्वल टू राईट हँड साइडला जाऊ देऊया. आर जी इंटू ब्रॅकेट tan थीटा प्लस म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस tan थीटा. ओके, so this is equal to v2 and v2 is equal to taking square root on both sides. आणि this is the maximum speed, v maximum. हा v2 म्हणजेच काय आलेला आहे तर that is equal to maximum speed is equal to root rg tan theta. So this is nothing but the maximum. आपण याला v1 v2 असं का म्हटलं तर तुम्हाला सांगितलं मी की मिनिमम मॅक्सिमम व्हेलोसिटीचं डेरिवेशन एकाच आर्टिकलमध्ये, त्याच्यामुळे स्पेसिफाय होण्यासाठी नोटेशन्स त्या पद्धतीने आपण दिलेले आहेत. दिस अ मॅक्सिमम स्पीड v मॅक्सिमम इज इक्वल टू दिस अँड इफ म्यू एस इज इक्वल टू कॉट थिटा. काही स्पेशल केसेस दिलेले आहेत. इफ म्यू एस इज इक्वल टू कॉट थिटा दॅट इज इक्वल टू 1 अपॉन tan थिटा किंवा रेसिप्रोकल ऑफ द tan थिटा. याची व्हॅल्यू जर कॉट थिटा सबस्टिट्यूट केली आपण म्यू एस ची व्हॅल्यू तर इक्वेशन मध्ये काय दॅट इक्वेशन इज इक्वल टू, याची व्हॅल्यू जर आपण कॉट थिटा सबस्टिट्यूट केली तर दिस इज 1 अपॉन 0 येईल आणि दॅट देअरफॉर v मॅक्सिमम इज इक्वल टू इन्फिनिटी येईल. सबस्टिट्यूट करून बघा. ओके, रेसिप्रोकल ऑफ tan इज द कॉट, सो देअर ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली बट v म्यू एस मॅक्सिमम इज इक्वल टू 1, परंतु स्टॅटिक फ्रिक्शन मॅक्सिमम जास्तीत जास्त किती असू शकतो. सो दॅट इज इक्वल टू 1. हे रफ करून टाकतो आता. हा जर 1 असेल तर म्यू कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जर 1 असेल तर फॉर मॅक्सिमम स्पीड थीटा शुड बी ग्रेटर देन ऑर इक्वल टू, सो देअरफॉर थीटा शुड बी ग्रेटर देन ऑर इक्वल टू 45 डिग्री. म्हणजे हा जो अँगल जर 45 डिग्री असेल तर आपल्याला मॅक्सिमम स्पीड इन्फिनिटी होईल. सो दॅट मॅक्सिमम स्पीड इज इन्फिनिटी. आणि इन्फिनाइट स्पीडने व्हेकल मूव्ह होत नाही, त्याचे कंडिशन्स असतात काही. म्हणजे हा अँगल जर याच्यापेक्षा खूप मोठा असेल तर मॅक्सिमम स्पीड हा इन्फिनाइट आहे. सो इन्फिनिटी म्हणजे दॅट इज मुव्हिंग विथ व्हेरी हाय स्पीड. दिस केस इज नॉट पॉसिबल. हे काय तर दिस याच्यामुळे ॲक्सिडेंट होईल, मग दिस केस इज नॉट पॉसिबल. फॉर म्यू इज इक्वल टू 0. समजा आपण यामध्ये म्यूची व्हॅल्यू 0 टाकली तर काय शिल्लक राहील, इथे घेऊया. हा 0 झाला, हा 1 मायनस 0 झाला म्हणजे tan थिटा शिल्लक राहील आणि v इज इक्वल टू आर जी tan थिटा म्हणजे इक्वेशन आलं. दिस इज अ सेफ्टी स्पीड. म्यू 0 म्हणजे काय, फ्रिक्शनल फोर्स निग्लेजिबल. फ्रिक्शनल फोर्स निग्लेक्ट केला म्हणजे ओरिजिनल इक्वेशन येईल आणि दिस इज ओरिजिनल इक्वेशन रूट आर जी tan थिटा. आर जी tan थिटा.